ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवरील आजचा अधिक मासातील 16वा अध्यायाचा भावार्थ कथेच्या स्वरूपात, त्याचबरोबर अधिक मास महात्म्य अध्याय 16. तर ऐकण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. तर आज आपण ऐकणार आहोत अध्याय 16वा मधील भावार्थ आणि महात्म्य. तर भावार्थ स्मिथ विल्सनीची कथा आहे, जी आज 16वा अध्यायात आहे. तर भगवान विष्णूंनी लक्ष्मी देवींना सांगितले की अधिक मासात केलेल्या स्नान, दान, जप, व्रत आणि उपासना यांचे पुण्य केवळ स्वतःलाच नव्हे तर इतर जीवांनाही उद्धार देऊ शकतं. मग दान तुम्ही कशाचंही करा. आजच्या ह्या कथेमध्ये आपण एका तपस्वीने स्वतःच्या व्रताचं दान केलं होतं. तर ते दान केल्याने त्या पिशाचनीचे सुद्धा उद्धार झाला होता. तेच आपण ऐकणार आहोत. तर इंद्रलोकातील स्मित विलासिनी नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा एकदा आपल्या सख्यांसह कुरुक्षेत्रातील रमणीय वनात विहारासाठी गेली. जलक्रीडा झाल्यानंतर तिने सुंदर फुलांचा हार तयार केला. तिच्या सख्यांनी तिची थट्टा केली आणि विचारले की हा हार कोणाला अर्पण करणार. इतक्यात तेथे स्नानासाठी तेजस्वी दुर्वासा ऋषी आले. त्यांना पाहून स्मित विलासिनी अतिशय मोहित झाली आणि ती भावनेच्या भरात तिने तो हार त्यांच्या गळ्यात घातला. दुर्वासा ऋषींना हे अयोग्य वाटले. त्यांनी संतापून तिला पिशाच्ची योनी प्राप्त होईल असा शाप दिला. क्षणातच ती अप्सरा भयंकर पिशाचनी बनली. तिच्या सख्या तिला सोडून पळून गेल्या. स्मित विल्सनीने दुःखाने व्याकुळ झाली आणि अनेक दिवस त्याच अरण्यात भटकत राहिली. काळ लोटत गेला. त्यानंतर काही काळाने अधिक मास आला. त्यावेळी याज्ञवल्क्य मुनींची कन्या कांची तपस्विनी आपल्या सख्यांसह पवित्र स्नानासाठी जात होती. वाटेत तिला ती पिशाचिनी भेटली. स्मित विलासिनीने आपल्या दुःखाची कहाणी सांगून उद्धाराची विनंती केली. ती तिचे पाय पकडून तिला दयावया करू लागली. ती तपस्विनी अत्यंत थोर होती. ती व्रत वैकल्य वगैरे करत होती. तर ती तिची दयावया करू लागली. मला ह्यातून मुक्ती मिळवून देण्यासाठी मला एका दिवसाच्या व्रताचे पुण्य मला अर्पण करा, अशी ती दयावया करू लागली. तिची करुण अवस्था पाहून कांची तपस्विनीला तिची दया आली. तिने अधिक मासात केलेले स्नान, दान आणि व्रताच्या 1 दिवसाचे पुण्य तिला अर्पण केले. त्या पुण्याच्या प्रभावाने पिशाची योनीचा नाश झाला आणि स्मित विलासिनी पुन्हा दिव्य स्वरूप धारण करून स्वर्गलोकात गेली. अशा प्रकारे अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्यदानानेही एका जीवाचा उद्धार झाला. हा झाला 16वा अध्यायाचा भावार्थ, जो समाप्त झाला आहे. आणि बघा, अध्यायाचा हा फक्त भावार्थ आहे, जो कथेच्या स्वरूपात आहे, जो तुमच्यापर्यंत मी शेअर केला. म्हणून बघा, अधिक मासात दान, स्नान, जप, व्रत, वैकल्य, कथा ऐकणे, श्रवण करणे किंवा महात्म्य अध्यायाचे पाठ करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होते आणि ह्या पुण्य शतपटीने लाभदायक असते. त्यामुळे अवश्य तुम्ही आता जे मी अधिक मास महात्म्य अध्याय 16 पठण करणार आहे, तर ते तुम्ही शांत चित्ताने श्रवण करा. चला तर मग सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.